पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहूया। राहुल नार्वेकर यांना दिलासा मिळालेला आहे। नार्वेकरांविरोधात आयोगाला पुरावाच सापडेना अशी परिस्थिती आहे। अपक्ष उमेदवारांना अर्ज भरू दिला नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता आणि याच नंतर राहुल नार्वेकर यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी संवाद साधलाय। पाहूया। आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी नार्वेकर जी आहेत। सर, तुम्ही स्वतः सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केलेली होती आणि आता स्वतः आयुक्त सांगतायत क्लीन चिट जवळपास तुम्हाला मिळालेली आहे। प्रश्नच येत नाही। मी सुरुवातीपासून सांगत होतो हा फेक नॅरेटिव्ह निर्माण करायचा एक प्रकार होता। माझं तिकडे कुठच्याही प्रकारचं आचारसंहितेचं उल्लंघन करण्यासंदर्भातलं कृत्य झालं नव्हतं। आज सगळा तपास केल्यानंतर इलेक्शन कमिशन स्वतः या निष्कर्षावरती आलेलं आहे की तिकडे कुठच्याही प्रकारचा आचारसंहितेचा भंग माझ्याकडनं झालेला दिसून येत नाही। तेवढंच नव्हे, हायकोर्टात जी याचिका फाईल केली, हायकोर्टाने पण ह्याच्यात ती याचिका फेटाळली आणि त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की जे काम झालेलं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि त्यामुळे जे मुद्दे याचिकादार करणाऱ्यांनी मांडलेले ते फेटाळून लावलेले आहेत। त्यामुळे आता हे स्पष्ट झालेलं आहे की माझ्या विरुद्ध लावलेले आरोप आणि जे उमेदवारी भरायला न देण्यासंदर्भातले जे आरोप होते हे सगळे खोटे आहेत आणि कोर्टाने आणि इलेक्शन कमिशनने यांना फेटाळलेलं आहे। विरोधी पक्षाचं हे प्लॅन षडयंत्र होतं। एकूण ह्याच्यात कसंही करून त्यांच्याकडे कुठचंही विकास काम केलं नसल्यामुळे, त्यांनी कुठचंही विकास कार्य केलं नसल्यामुळे त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता। त्यामुळे आता कुठचा मुद्दा निर्माण करायचा, तर हा फेक नॅरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न केला की जास्तीत जास्त मतदारांनी खालती येऊन मतदानाचा हक्क बजावा, जेणेकरून आपली लोकशाही अधिक बळकट होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। त्यामुळे आता कुलाब्यामध्ये पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक मतदान होणार का? दुसरीकडे वेगवेगळे जे आरोप होते ते विरोधकांचे होते आणि त्यातून क्लीन चिट मिळाल्याचा दावा आता नार्वेकरांनी केलेला आहे। कॅमेरामॅन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।